मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी किशोर औटी यांना लोखंडी रॉड व पाईपने बेदम मारहाण करत शिवीगाळ दमदाटी केली। ही घटना राहुरी तालुक्यातील मोकळ ओव्हळ येथे दिनांक 23 मे रोजी सायंकाळी घडली। हर्षल किशोर औटी वय 24 वर्ष हे राहुरी तालुक्यातील मोकळ ओव्हळ येथे राहत आहेत। तेथे हर्षल औटी व आरोपींचे दुकान शेजारी आहेत। काही दिवसांपूर्वी शंकर जाधव याने दारू पिऊन हर्षल औटी यांच्या आईला दुकानासमोर येऊन शिवीगाळ केली होती। ते वाद आपसात मिटले होते। त्यानंतर दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास आरोपींनी मागील भांडणाच्या कारणावरून किशोर औटी यांना दुकानाबाहेर बोलावून घेतले आणि लोखंडी रॉड, लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली। तसेच शिवीगाळ दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या घटनेबाबत किशोर औटी यांचा मुलगा हर्षल याने आरोपी महेश लोणारी यास फोन करून विचारणा केली। तेव्हा आरोपी म्हणाला, मी तुझ्यावर अॅट्रॉसिटीची केस दाखल करतो, तुमचे दुकान जाळून टाकतो, दुकान चालू देणार नाही असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली। हर्षल किशोर औटी यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेश प्रल्हाद लोणारी, अनिल जाधव, शंकर जाधव सर्व राहणार मोकळ ओव्हळ तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेत किशोर औटी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।